नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स ह्या आपल्या टॉपिकमधला पुढचा पॉईंट कव्हर करूया. त्यातले सब पॉईंट आपण घेऊया सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. हे दोन्हीही फोर्स हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी अतिशय गरजेचे असतात. त्यातला पहिला फोर्स आहे तो म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स इज फोर्स ॲक्टिंग ऑन पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विच इज अलॉंग रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे हा फोर्स हा असा आहे की तो पार्टिकलवरती ॲक्ट केल्यामुळं परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, पार्टिकलला सर्क्युलर मोशन मिळते. लक्षात ठेवायचं की सेंट्रिपेटल फोर्स लावल्यामुळं पार्टिकलला सर्क्युलर मोशन मिळते आणि हा जो फोर्स असतो तो डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल असतो. म्हणजे जर माझ्याकडं मी एक इथं ॲटॉमिक स्ट्रक्चर काढतो. हे रेडियस आहे, ॲटॉमिक रेडियस आहे. ह्याच्यामध्ये हा इलेक्ट्रॉन आहे आणि हा इथं न्यूक्लियस असेल. तर इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या भोवताली फिरतो आहे कारण की इलेक्ट्रॉनवरती हा सेंट्रिपेटल फोर्स ॲक्ट झालेला आहे. म्हणजे ज्या ऑब्जेक्टवरती सेंट्रिपेटल फोर्स लावलेला असतो तो ऑब्जेक्ट एका सेंटरच्या भोवताली गोल गोल फिरत असतो. आणि हा फोर्स कसा असतो? इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे हा त्या सेंटरच्या बाजूला अट्रॅक्ट झालेला असतो. म्हणजे प्रत्येक वेळेला हा जो पार्टिकल आहे तो ह्या सेंटरकडं आत असा ओढला जाईल. म्हणून तर ऑब्जेक्ट हा गोल गोल फिरत असतो. म्हणजे इथं लिहूया आपण इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड न्यूक्लियस. हे पहिलं एक्झाम्पल इथं आपल्याला लक्षात येते. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेऊ, ते म्हणजे मून असेल. मून रिव्हॉल्व्स अराउंड अर्थ, सेंट्रिपेटल फोर्स लागला आहे तिथं. किंवा अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड सन, इथंसुद्धा सेंट्रिपेटल फोर्स लागलेला आहे. येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये किंवा दुसऱ्या टॉपिकमध्ये तिथं आपण किंवा पाठ्यमागच्या वर्षी ग्रॅव्हिटेशन चॅप्टर होता 11वीत असताना, त्यामध्ये आपण अभ्यासले की सेंट्रिपेटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे बॅलन्स झालेलं असतं. तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स बॅलन्स झालेलं असतात. म्हणजे जो ऑब्जेक्ट हा एखाद्या विशिष्ट केंद्रकाच्या भोवती गोल फिरतो तिथं सेंट्रिपेटल फोर्स हा ॲक्ट झालेला असतो. लक्षात ठेवायचं. आणि हा जो फोर्स आहे हा फोर्स इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे तो त्या सेंटरच्या भोवताली अट्रॅक्ट झालेला असतो. आता इथं हा फोर्स कसा काढायचा तर इथं लक्षात ठेवूया आपण F इज इक्वल टू ma, मास इंटू ॲक्सेलरेशन. न्यूटनच्या सेकंड लॉ ऑफ मोशनप्रमाणे आपल्याला F इज इक्वल टू ma मिळतं. आता हे जे ए आहे ते जर सेंट्रिपेटल फोर्स असेल तर ए असणार आहे सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन. सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन बरोबर. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन म्हणजे काय आपण अभ्यासले. तर सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशनची किंमत असते ए इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर बरोबर. आणि इथं आर किंवा इथं येणार आहे सिन्स व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. पाठीमागच्या वर्षी 11वीमध्ये आपण अभ्यासले व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. व्ही लिनियर वेलॉसिटी, ओमेगा अँग्युलर वेलॉसिटी. जो ऑब्जेक्ट एखाद्या केंद्रकाच्या भोवती गोल फिरत असतो तिथं अँग्युलर ही टर्म येत असते. आणि ऑब्जेक्ट जर सरळ रेषेत जात असेल तर लिनियर ही टर्म येत असते बरोबर. लिनियर म्हणजे एका सरळ रेषेत जाणं, ओमेगा म्हणजे अँग्युलर किंवा अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन. त्या पद्धतीनं जर गोल गोल फिरत असेल तर अँग्युलर हे वर्डिंग येतं आणि एका सरळ रेषेत असेल तर लिनियर वर्डिंग येतं. मग व्ही इज इक्वल टू आर ओमेगा म्हणजे ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर मिळणार. मग ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करू. मग ए इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर. ओमेगा म्हणजे व्ही अपॉन आर म्हणजे तो ओमेगा स्क्वेअर आहे. व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर येणार आहे. आरला आर निघून जाईल, राहतं व्ही स्क्वेअर अपॉन आर. समजा मी ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणलं, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. तर 2 1 मध्ये पुटअप करू. देअरफॉर एफ इज इक्वल टू एम. ए किती मिळालं बघा, व्ही स्क्वेअर अपॉन आर मिळतं. अजून सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये लिहू किंवा एफ सी पी लिहू. सी पी स्टँड्स फॉर सेंट्रिपेटल. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर ही टर्म मला मिळेल. दिस इज द सेंट्रिपेटल फोर्स अँड सेंट्रिपेटल फोर्स इज गिव्हन बाय एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. लक्षात आलं असेल. तर सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय असतो, हा फोर्स असा आहे
की तो लागल्यामुळं ऑब्जेक्ट हा एका सेंटरच्या भोवताली गोल गोल फिरेल आणि हा फोर्स हा सेंटरकडं अट्रॅक्ट झालेला असतो. आता सेंट्रिपेटलसारखाच सेकंड फोर्स जो आपण विचार करणार आहे तो आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स इज ए स्यूडो फोर्स इन युसियम विच ॲक्ट्स अलॉंग रेडियस अँड डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. हा सेंट्रीपेटलसारखाच फोर्स आहे, पण सेंट्रीपेटल फोर्स हा सेंटरकडे अट्रॅक्ट झालेला असतो आणि हा सेंटरपासून अवे डायरेक्ट झालेला असतो. हा जो फोर्स आहे तो एक प्रकारचा स्यूडो फोर्स आहे. स्यूडो फोर्स म्हणजे काय बघा, स्यूडो म्हणजे फसवा, आभासी. हा आभासी फोर्स आहे आणि हा कसा आहे तर तो लागलेला आहे रोटेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये. हा स्यूडो फोर्स आत्ता अप्लाय झालेला आहे, रोटेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये ॲक्ट झालेला आहे. इथं ह्या फोर्सचं अजून माहिती सांगायची झाली तर, समजा मी अशा वळलेल्या रस्त्याने निघालो आहे आणि ही आपली गाडी आहे, तर हा वळलेला रस्ता आहे म्हणजे साहजिकच ह्याचा कुठेतरी सेंटर असा काल्पनिक काढता येईल आपल्याला आणि त्या सर्कलचा एक सेंटर असेल आणि इथून असे रेडियस असणार आहे. जर ही गाडी ह्या वळलेल्या रस्त्याने निघत असेल तर जेव्हा गाडी वळते तेव्हा ह्याच्यावरती एक सेंट्रीफ्युगल फोर्स लावलेला लागतो आणि तो सेंट्रीफ्युगल फोर्स हा सेंटरपासून हा बाहेरच्या बाजूला लागलेला असतो. इट इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल आणि त्याच्यामुळं आपण आपसूक बाहेरच्या बाजूला ढकललं जातो किंवा गाडी बाहेरच्या बाजूला स्किड होते. पुढं ती फ्रिक्शनल फोर्समुळे त्याला बॅलन्स होतो, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहे. फ्रिक्शनल फोर्स ह्या सेंट्रीफ्युगलला कसा बॅलन्स करतो. तत्पूर्वी आत्ता तरी आपण लक्षात ठेवूया की जेव्हा गाडी रस्त्यानं वळते तेव्हा तुम्ही बाहेरच्या बाजूला फेकले जाता आणि बाहेरच्या बाजूला का फेकले जाता, कारण की तिथं सेंट्रीफ्युगल फोर्स ॲक्ट झालेला असतो. आता उदाहरणार्थ मी असा रस्ता काढला इकडं असा, तर ह्या रस्त्यावरती जाताना तुम्ही ह्या बाहेरच्या बाजूला ढकलले जाणार गाडीतून. ह्या रस्त्यावर तुम्ही ह्या बाजूला ढकलले जाणार आणि इकडून ह्या बाजूला ढकलले जातं. डोंगरावर जाताना किंवा घाटाच्या रस्त्यावर जाताना आपण बऱ्याच वेळेला हा एक्सपिरियन्स केलेला आहे की तुम्ही जाता आणि गाडीवरती जात असताना आपण त्या रस्त्याच्या आपली इच्छा नसतानासुद्धा आपल्याला कोणतरी ढकलतं बाहेरच्या बाजूला. आपण कधी जरी अडवायचा प्रयत्न केला तरी तो फोर्स एवढा जास्त असतो की आपण आपसूक ढकलले जातो. ते ह्या सेंट्रीफ्युगल फोर्समुळेच पॉसिबल होतं. आता मॅथमॅटिक्सच्या भाषेत सांगायचं झालं तर आता आपण असं म्हणलं की मी मगाशी सांगितलं की सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स हे दोन्ही एकसारखेच फोर्स आहेत. फक्त त्यांचा फरक काय तर फक्त त्यांच्यामध्ये फरक आहे तो म्हणजे त्याच्या डायरेक्शनचा. एक आहे सेंटरकडे अट्रॅक्ट होतो, दुसरा सेंटरपासून लांब अट्रॅक्ट होतो किंवा अवे अट्रॅक्ट होतो. सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स बरोबर, फक्त डायरेक्शनचा चेंज आहे म्हणजे निगेटिव्ह साईनचं दिलं आपण. जसं सेंट्रीपेटल फोर्स असतो त्या पद्धतीनंच सेंट्रीफ्युगल फोर्स हा सुद्धा येईल आपल्याकडं, तो म्हणजे mr² इज इक्वल टू mv² डिवायडेड बाय r सेंट्रीफ्युगल फोर्स बरोबर आहे. आणि सेंट्रीपेटल फोर्स इथं आपण असं घेतलं होतं FCP इज इक्वल टू mv² अपॉन r. कदाचित काही जर वेक्टर फॉर्ममध्ये घेतला तर मी इथं निगेटिव्ह साईन पण घेईन, पण निगेटिव्ह साईन सेंट्रीपेटलला घेतलं तर सेंट्रीफ्युगलला प्लस घ्या. फक्त सांगायचा भाग असा की डायरेक्शनचा तिथं चेंज आहे. हा झाला सेंट्रीफ्युगल फोर्स. समजते? ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स दोन्हीही गरजेचे आहेत. काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांच्यापर्यंत पोचवा की जेणेकरून आपल्या चॅनलला एक प्रेरणा मिळेल. आणि काही अडचणी असतील तर मला अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवत चला. ठीक आहे, धन्यवाद.